खराच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस आलेत। अशोक खरातनं रोख व्यवहारातून आर्थिक साम्राज्य उभं केलंय। कोणताही अधिकृत हिशोब नसल्याचीही शक्यता आहे। तर 3 दिवसांमध्ये खराच्या 3दा बँक खात्यांची एसआयटीने तपासणी केली आहे। व्यवहारांचे साखळे उलगडण्यास सुरुवात झाली आहे। मोबाईलमधून डेटाही जप्त केला जातोय, त्यामुळे महत्त्वाचे पुरावे हाती लागत आहेत। खराच्या 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी असल्याचंही समोर आलंय। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्येही मोठी गुंतवणूक दिसली। खरातनं रोखीनंच बहुतांश पेमेंट केल्याचंही उघड झालंय। तर अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावंही दिसत आहेत। कामगारांना सुमारे 25 लाख रोख दिल्याचंही तपासातून उघड झालंय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, हा रोखीनं व्यवहार करत गेला, त्याच्यामुळे अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहाराचे काहीच उल्लेख दिसत नाहीये। मात्र एसआयटीचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? कस्तुरी, यामध्ये जर बघितलं तर एसआयटीच्या माध्यमातून जो तपास केला जातोय त्यामध्ये कॅश नेटवर्कचे खराच्या अनेक पैलू समोर येताना दिसत आहे। त्यामध्ये रोख व्यवहारातनं आर्थिक साम्राज्य कशा पद्धतीनं खरातनं उभं केलं होतं हे या निमित्तानं समोर येते। अधिकृत हिशोब नसल्याची एकूण परिस्थिती या सगळ्या तपासामधनं समोर येते। 3 दिवसांमध्ये खराच्या 3दा बँक खात्यांची तपासणी एसआयटीच्या माध्यमातून केली गेलेली आहे। सुरुवातीला जो मोबाईलमधनं डेटा मिळालेला होता त्या अनुषंगाने काही पुरावे हाती लागलेले होते आणि त्या सगळ्या अनुषंगाने पुढे एक एक कडी जोडत एसआयटीकडनं हा तपास केला जातोय आणि यामध्ये जवळपास 4 वर्षांमध्ये 70 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अशोक खरातनं खरेदी केलेली आहे आणि यामध्ये बहुतांश व्यवहार जे आहे ते रोखीने केल्याचं उघड झालेलं आहे। त्यामध्ये विशेषतः नाशिक, पुणे, अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांमध्ये मोठी गुंतवणूक ही अशोक खरातनं केलेली आहे। पुण्यात जर बघितलं तर 1,30,00,000 रुपयांचा फ्लॅट त्यानं रोखीने घेतल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी व्यवहार करत असताना त्यांना पार्टनर म्हणून देखील इतरांची नावं लावलेली आहेत। त्यामुळे मोठा हा सगळा मालमत्तेच्या अनुषंगाने कॅश नेटवर्क जे आहे ते अशोक खरात या निमित्तानं समोर येते। येत्या काळामध्ये एसआयटीच्या माध्यमातून आणखी याबाबतची खुलासे होण्याची शक्यता आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।